पाकिस्तान हादरलं। भारतानं पाकिस्तानवर 6 बॅलिस्टिक मिसाईल डागल्या। सैन्याचे 4 एअरबेस उद्ध्वस्त। पाकचा दावा। पाकिस्तानच्या रावळपिंडीतील नूरखान एअरबेसवर मोठा स्फोट। पाकच्या पंजाबमधील रफिकी एअरबेसवरही उद्ध्वस्त। पाकिस्तानकडून पुढील आदेशापर्यंत हवाई क्षेत्र बंद। एअरबेसवरील स्फोटानंतर पाक सरकारचा निर्णय। पाकिस्तानकडून भारतावर फतेह मिसाईलनं हल्ल्याचा प्रयत्न। भारताकडून फतेह मिसाईल नष्ट। सिरसाच्या भाजी मार्केटमध्ये फतेह मिसाईलचे अवशेष सापडल्याची माहिती। पाकिस्तानातील लाहोर स्फोटांनी हादरलं। सकाळपासून लाहोरमध्ये सलग ड्रोन हल्ले तर लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट। स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट। जम्मू काश्मीर जवळील पाकिस्तानचे मिसाईल लॉन्च पॅड भारताकडून उद्ध्वस्त। सीमेवरील पाकिस्तानी चौक्याही नष्ट केल्याचा व्हिडिओ समोर। पाकच्या जलालपूर जट्टाणसह सेलकोट खैराण कॅन्टोन्मेंटमध्ये भारताकडून प्रतिहल्ला। पीओकेतील काही ठिकाणी भारतानं हल्ला केल्याची माहिती। जम्मूतील सिरसा, अमृतसर, पंजाबच्या कांगनीवालसह अनेक भागात पाकिस्तानी ड्रोनचे अवशेष। भारताकडून पाकचे अनेक ड्रोन हवेतच नष्ट। IMFकडून पाकिस्तानच्या $1 अब्ज बेलआउट पॅकेजला मंजुरी। भारताविरोधात शस्त्रास्त्र मिळवण्यासाठी पाकिस्तान या पैशांचा वापर करणार। भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला। पाकिस्तानकडून इस्लामाबादमधील पेट्रोल पंप 2 दिवसांसाठी बंद। पाकिस्तानकडून भारतातील जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये हल्ले। भारताकडून पाकचे सर्व ड्रोन नष्ट। पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर आणि राजौरीमधील नागरी वस्त्यांना टार्गेट। उरीतील घरं, वाहनांसह मालमत्तांचं मोठं नुकसान। राजौरीमधील शाळेवर पाकिस्तानकडून गोळीबार। पाकच्या गोळीबारात शाळेचं नुकसान। शाळेतील खिडक्यांच्या काचाही फुटल्या। उरीतील लष्करी तळाजवळ स्फोट झाल्याची माहिती। उरीतील लष्करी तळाजवळ स्फोटामुळे काही काळ घबराटीचं वातावरण। बलुचिस्तानातील कीच, मस्तूंग आणि कच्छीमध्ये पाक सैन्यावर हल्ले। बलोच आर्मीचा दावा। रिमोट कंट्रोलवरील बॉम्ब आणि शस्त्रांचा वापर केल्याची माहिती। भारतातील 26 ठिकाणी पाककडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न। पाककडून नागरी वस्त्या, धार्मिक स्थळं, एअरपोर्ट टार्गेट। मात्र पाकचा हल्ला भारतीय लष्करानं उधळून लावला। भारतानं आज पुन्हा चिनाब नदीवरील सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडले। पाकिस्तानला पुराची भीती। भारतातील 32 विमानतळं तात्पुरती बंद। सुरक्षेच्या कारणास्तव 9 ते 14 मे दरम्यान विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय। पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर। भारतानं प्रत्युत्तर देऊ नये म्हणून स्वतःच्या हवाई क्षेत्रात विमान उड्डाणांना परवानगी। पाकनं स्वतःच्या नागरिकांनाच संकटात टाकलं। पाकच्या ड्रोन हल्ल्यात फिरोजपूरमधील एक कुटुंब जखमी। जखमी कुटुंब रुग्णालयात दाखल। उपचार सुरू।